नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस भरतीसाठी तसेच पुढे होणाऱ्या म्हणजे 2025 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी सामान्य ज्ञान आणि मराठी व्याकरण या विषयावरील महत्त्वाचे वारंवार विचारले जाणारे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि मुंबई पोलीसचा पेपर देणार आहात किंवा पुढील भरतीसाठी तयारी सुरू आहे, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक 1, कोणत्या रक्तगटास सर्वयोग्यग्राही असं म्हटलं जातं? आता मित्रांनो, सर्वयोग्यग्राही म्हणजे काय, तर ज्या रक्तगटाच्या व्यक्तीला इतर सर्व रक्तगटांचं रक्त चालणार आहे त्याला काय म्हणायचं, सर्वयोग्यग्राही म्हणायचं. तर मित्रांनो, या ठिकाणी पहा, जो ओ रक्तगट असतो त्याचं रक्त इतर सर्वांना चालतं म्हणून याला काय म्हणतात, सर्वयोग्य दाता म्हणतात. त्याचबरोबर ए बी रक्तगट आहे त्या व्यक्तीला इतर सर्व रक्तगटांच्या व्यक्तींचं रक्त चालू शकतं. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपण काय म्हणूया, सर्वयोग्यग्राही कोण, ए बी पॉझिटिव्ह. ठीक आहे, पर्याय 4 आपलं उत्तर आहे. त्याचबरोबर यावर आणखी एक प्रश्न येणार आहे, कोणता, की रक्तगटांचा शोध कोणी लावला? तर मित्रांनो, त्यांचं नाव काय होतं, कार्ल लँडस्टेनर. कार्ल लँडस्टेनर यांनी 1901 मध्ये रक्तगटाचा शोध लावला होता. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, सहारा वाळवंट कोणत्या खंडात आहे? मित्रांनो, सहारा वाळवंट जगातील सर्वात मोठं वाळवंट हे आफ्रिका खंडात आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, समजा हा आफ्रिकेचा नकाशा आहे, तर या ठिकाणी जो वरचा भाग आहे, उत्तर भाग, आफ्रिका खंडाचा उत्तर भाग आहे तो पूर्णपणे सहारा वाळवंटाने व्यापलेला आहे. ठीक आहे, यामध्ये बरेचसे देश येतात, त्यामुळे हे जगातील सर्वात मोठं वाळवंट आहे. भारतातील वाळवंट कोणतं आहे, तर थरचं वाळवंट. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 3, अग्यारी प्रार्थना स्थळ कोणत्या धर्माशी संबंधित आहे? मित्रांनो, फारसी लोक या ठिकाणी पूजा करतात त्याला काय म्हटलं जातं, अग्निमंदिर किंवा अग्यारी. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, अग्यारी कोणाशी संबंधित आहे, फारसी धर्माशी. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 4, महाराष्ट्र विधान परिषदेत किती सदस्य असतात? मित्रांनो, आता या ठिकाणी काय लक्षात ठेवायचं आहे, महाराष्ट्र राज्याची विधानसभा, विधान परिषद, लोकसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या, त्याचबरोबर राज्यसभेवर निवडून जाणाऱ्या खासदारांची संख्या. ठीक आहे, मग या ठिकाणी पहा, विधान परिषद 78, ठीक आहे, विधानसभा 288, लोकसभा 48 आणि राज्यसभा 19. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, विधान परिषदेसाठी पर्याय 3 78. जर विचारलं की संसदेवर किती सदस्य निवडून जातात, तर काय सांगणार, 48 अधिक 19, राज्यसभा अधिक लोकसभा. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, मोनालिसा ही चित्राकृती कोणाची आहे? मित्रांनो, मोनालिसा ही एका फ्रेंच व्यापाऱ्याची पत्नी होती. ठीक आहे, आणि आपल्या पत्नीचं चित्र काढण्यासाठी त्या व्यापाऱ्यानं लिओनार्दो दा विंची याला काम दिलं होतं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय, मोनालिसा कोणी काढलेलं आहे, लिओनार्दो दा विंची. ठीक आहे, पर्याय 2. प्रश्न क्रमांक 6, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे? मित्रांनो, ऑर्डर ऑफ सेंट अँड्र्यू द अपोस्टल हा पुरस्कार आहे तो रशियाच्या राजाने सुरू केला होता. ठीक आहे, हा रशियामधील झार साम्राज्यातील सर्वोच्च पुरस्कार होता आणि त्यामुळे आता देखील तो रशियातील सर्वोच्च नागरी पुरस्कार आहे. ठीक आहे, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे, रशियावर राज्य कोणी केलं असा प्रश्न येईल, कोणी केलं होतं, तर झार घराण्याने. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 7, छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक कोणत्या वर्षी झाला? मित्रांनो, कोणत्या किल्ल्यावर झाला, रायगडावर झाला. ठीक आहे, तारीख काय होती, तर 6 जून 1674. लक्षात ठेवा, 6 जून 1674 रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. पर्याय 1 आपलं उत्तर आहे, 1674. तर पुढे आणखी प्रश्न येईल की छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती ही पदवी कधी धारण केली? तर मित्रांनो, राज्याभिषेक झाला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी ही पदवी धारण केली होती. ठीक आहे, तेव्हापासून छत्रपती शिवाजी महाराज हे छत्रपती झाले. प्रश्न क्रमांक 8, द प्रॉब्लेम ऑफ रुपी हा ग्रंथ कोणी लिहिला? मित्रांनो, सर्वांना माहित असलं पाहिजे याचं उत्तर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ठीक आहे, पर्याय 3. यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती लक्षात ठेवा, जन्म, मृत्यू, त्याचबरोबर
धर्मांतराची घोषणा आणि धर्मांतर केलेली तारीख, या सर्व गोष्टी माहीत असल्या पाहिजेत. ठीक आहे. तर मला कमेंटमध्ये सांगा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समाधी स्थळाचं नाव काय आणि ते कोठे आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 10, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव कोण आहेत? मित्रांनो, महाराष्ट्राच्या मुख्य सचिव म्हणून सुजाता सौनिक यांची नियुक्ती झालेली आहे. जुलै महिन्यात ही नियुक्ती झाली होती, म्हणून हा प्रश्न रिसेंट लगेच विचारला गेला होता. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. हा प्रश्न महत्त्वाचा का आहे? कारण सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत. ठीक आहे. पहिल्या महिला आहेत ज्या मुख्य सचिव बनल्या. प्रश्न क्रमांक 9 राहिला होता. प्रश्न क्रमांक 9, NIA या तपास यंत्रणेचे सध्याचे प्रमुख कोण आहेत? मित्रांनो, NIA काय आहे? तर भारताची एक तपास यंत्रणा आहे ज्याची स्थापना आहे ती 2008 साली करण्यात आली होती. ठीक आहे. आणि सध्या त्याचे प्रमुख आहेत ते सदानंद दाते हे आहेत. ठीक आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणती नदी परभणी जिल्ह्यातून वाहत नाही? मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, गोदावरी नदी परभणीतून वाहते. ठीक आहे. आणि पूर्णा ही तिची उपनदी आहे. त्याचबरोबर करपरा, दुधना या देखील गोदावरीच्या उपनद्या या जिल्ह्यातून वाहतात. त्याचबरोबर मित्रांनो, बिंदुसरा आहे ती बीड जिल्ह्यात उगम पावते आणि बीड जिल्ह्यातच गोदावरी नदीची उपनदी सिंदफणा या नदीला मिळते आणि पुढे सिंदफणा ही गोदावरीला मिळते. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. बिंदुसरा आहे ती बीड जिल्ह्यातून वाहते तर परभणीतून नाही. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, भारताच्या लोकसभेचे सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? मित्रांनो, सध्या भारताची कितवी लोकसभा चालू आहे? 18वी. आणि हिचे अध्यक्ष कोण आहेत? ओम बिर्ला. ठीक आहे. पर्याय 2 आपलं उत्तर आहे. 17व्या लोकसभेचे अध्यक्ष कोण होते? ओम बिर्ला होते. हे देखील लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 13, गावातील पीक पाहणी कोण करतो? मित्रांनो, गावातील पीक पाहणी करण्याचं काम कोणाचं आहे? महसूल खात्याचं आहे. आणि ग्रामीण स्तरावर महसूल अधिकारी म्हणून कोण काम करतो? तलाठी करतो. म्हणजे आपलं उत्तर काय असणार या ठिकाणी? पर्याय 1 तलाठी. प्रश्न क्रमांक 14, भारतीय संविधान लिहून पूर्ण करण्यासाठी किती कालावधी लागला? मित्रांनो, भारतीय संविधान सभेची स्थापना कधी झाली? 6 डिसेंबर 1946. पहिली बैठक कधी झाली? 9 डिसेंबर 1946. एकूण 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी लागलेला आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. लक्षात ठेवा, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. तर मित्रांनो, या 2 वर्ष 11 महिने 18 दिवसामध्ये फक्त 166 दिवस कामकाज झालेलं होतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15, संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? आता मित्रांनो, या ठिकाणी 2 माणसं आहेत. सुरुवातीला तर 9 डिसेंबरला पहिली बैठक झाली आपण म्हटलं. त्या बैठकीचे तात्पुरते अध्यक्ष म्हणून सच्चिदानंद सिन्हा यांनी काम पाहिलं. आणि त्यानंतर 11 डिसेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली होती. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? संविधान सभेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. हेच पुढे भारताचे पहिले राष्ट्रपती बनलेले आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 16, आंतरराष्ट्रीय न्यायालय कोठे आहे? मित्रांनो, आंतरराष्ट्रीय न्यायालय आहे ते नेदरलँड्समधील हेग या शहरामध्ये आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1. देश विचारला तर कोणता? नेदरलँड्स. तर मित्रांनो, याची स्थापना कधी झाली असा प्रश्न येईल तर 1945. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17, 2024च्या पॅरिस ऑलिम्पिक मध्ये भारताची ध्वजवाहक महिला खेळाडू कोण आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी 2 प्रकार लक्षात ठेवायचा आहे. तर पॅरिस ऑलिम्पिक 2024, त्याचबरोबर पॅरिस पॅराऑलिम्पिक 2024
सुरुवातीला ओपनिंग सेरेमनी आणि नंतर क्लोजिंग सेरेमनी, ठीक आहे, म्हणजे सुरुवात आणि शेवट या ठिकाणी दोन्ही वेळा ध्वजवाहक खेळाडू आहेत ते वेगळे होते, ठीक आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकसाठी पाहूया. पॅरिस ऑलिम्पिकची सुरुवात झाली त्यावेळी सुरुवातीला कोण होते, तर पी.व्ही. सिंधू आणि शरद कमल, ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ज्यावेळी मित्रांनो पॅरिस ऑलिम्पिक संपलं त्यावेळी जी क्लोजिंग सेरेमनी असते, ठीक आहे, म्हणजे शेवट असतो, त्यावेळी कोण होतं, तर त्यावेळी भारताकडून मनू भाकर आणि पी.आर. श्रीजेश हे दोघे ध्वजवाहक होते. त्याचबरोबर जर पॅरिस पॅराऑलिम्पिकसाठी विचारलं तर काय असणार आहे, त्याचा अभ्यास करून ठेवा, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18, नुकताच पार पडलेला युरो फुटबॉल चषक कोणत्या देशाने जिंकला? मित्रांनो युरो फुटबॉल चषक 2024 कोणी जिंकला, तर स्पेनने जिंकला, ठीक आहे. पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आता मित्रांनो ही स्पर्धा होती ती कुठे पार पडली, जर्मनीमध्ये. फायनलला कोण कोण होतं, इंग्लंड आणि स्पेन, आणि स्पेनने इंग्लंडला हरवलं आणि विजेता बनला, ठीक आहे. मग प्रश्न येईल की युरो फुटबॉल चषक 2024चा उपविजेता देश कोणता, तर मित्रांनो कोणता, इंग्लंड, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 19, ऑक्सिजनचा शोध कोणी लावला? मित्रांनो 1774 ला जोसेफ प्रिस्टले या शास्त्रज्ञानं ऑक्सिजनचा शोध लावलेला होता, ठीक आहे, म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. वर्ष काय, 1774. प्रश्न क्रमांक 20, सर्वप्रथम पेशींचा शोध कोणी लावला? मित्रांनो सर्वात पहिल्यांदा रॉबर्ट हुक यांनी मायक्रोस्कोप खाली पेशी पाहिल्या आणि त्यांनी शोध लावला, ठीक आहे, म्हणजे पर्याय 4 रॉबर्ट हुक हे आपलं उत्तर आहे. वर्ष काय होतं, 1665 ला रॉबर्ट हुक यांनी पेशींचा शोध लावला, ठीक आहे, किंवा पहिल्यांदा निरीक्षण केलं. प्रश्न क्रमांक 21, वनस्पती खालीलपैकी कोणत्या क्रियेद्वारे अन्न तयार करतात? मित्रांनो सर्वांना माहिती आहे प्रकाश संश्लेषण, पर्याय 2 आपलं उत्तर आहे. काय होते याच्यामध्ये, तर मुळाकडून येणारं पाणी आणि इतर मिनरल्स, त्यासोबतच सूर्याचा प्रकाश आणि हवेतून मिळणारा कार्बन डायऑक्साईड या सर्वांचा वापर करून काय बनवलं जातं, तर सुक्रोज आणि ग्लुकोज बनवलं जातो, ठीक आहे. याला काय म्हणायचं, प्रकाश संश्लेषण क्रिया. प्रश्न क्रमांक 22, अलेक्झांडर फ्लेमिंगने सर्वप्रथम कोणते प्रतिजैवक तयार केले? आता मित्रांनो या ठिकाणी पहा काय झालं होतं, अलेक्झांडर हा बॅक्टेरियांची तपासणी करण्यासाठी एक कल्चर बनवत होता, म्हणजे एका प्लेटमध्ये बॅक्टेरिया वाढवत होता आणि त्यावेळी चुकून त्यामध्ये बुरशी पडली आणि त्या बुरशीमुळे काय झालं, बॅक्टेरिया मरून गेले. आणि त्या ठिकाणी मित्रांनो त्यानं ते बॅक्टेरिया फेकून देण्याऐवजी विचार केला की बुरशीमुळे बॅक्टेरिया कसे काय मेले, आणि त्यावेळी शोध लागला पेनिसिलिनचा, ठीक आहे, म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो या कार्यासाठी त्यांना 1945 साली नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, खालीलपैकी षष्टी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय कोणते? आपण आपल्या प्रत्येक प्रश्नसंचामध्ये आणि प्रत्येक व्हिडिओमध्ये यावर एकतरी प्रश्न पाहिलेला आहे, विभक्तीचे प्रत्यय कोणते आहेत आणि काय काय आहेत, ठीक आहे. मग या ठिकाणी पहा, षष्टीचे एकवचनाचे प्रत्यय आहेत चा, ची, चे, आणि अनेकवचनातील आहेत चे, च्या, ची. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, चाची, चे. सलाते द्वितीय आणि चतुर्थी, ऊनहून पंचमी आणि नेयशी तृतीया, ठीक आहे. प्रश्न क्रमांक 24, एखाद्या शब्दावरती लिंग, वचन, विभक्तीचा परिणाम होत असेल तर त्याला डॅश डॅश म्हणतात. आता मित्रांनो एखाद्या शब्दावर विभक्तीचा, लिंगाचा किंवा वचनाचा परिणाम होतोय म्हणजे काय होतंय, त्या शब्दाचं रूप बदलतंय, म्हणजे काय, बदल होतोय, आणि बदल होण्याला संस्कृतमध्ये काय म्हटलं जातं, विकार होणे म्हटलं जातं. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे, पर्याय सी, विकार होणे. आता मित्रांनो ज्या शब्दामध्ये बदल होतो त्याला काय म्हणायचं, विकारी शब्द, आणि ज्यामध्ये बदल होत नाही त्याला अविकारी शब्द. मग मित्रांनो नाम, सर्वनाम, विशेषण हे काय आहेत, विकारी शब्द आहेत, तर अव्यय जे आहेत ते काय आहेत, अविकारी आहेत. प्रश्न क्रमांक 25, जळू या शब्दाचा अनेकवचनी शब्द शोधा. मित्रांनो जळूचा अनेकवचनी शब्द होतो जेव्हा त्याला वा प्रत्यय लागतो, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय, पर्याय सी, जळवा, ठीक आहे. एक जळू अनेक जळवा. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण, सामाजिक ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान, मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे, त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 26, लिंगानुसार बदलणारी सर्वनामे कोणती? मित्रांनो ही सर्वनामे कोणती असतात, ज्यांचं रूप लिंगानुसार बदलतं, म्हणजेच तो, ती.
ते, हा, ही, हे. त्याचबरोबर जो, जी, जे हे तिन्ही आहेत ती पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी या तिन्ही लिंगामध्ये वेगवेगळी असणारी सर्वनाम आहेत. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय ए. तर या ठिकाणी पहा पर्याय बी मध्ये दिसतंय ती हे लिंगानुसार बदलणार आहे, परंतु मी हे पुल्लिंगी, स्त्रीलिंगी आणि नपुंसकलिंगी सर्वांसाठी एकच असतं. त्याचप्रमाणे आम्ही आणि तू हे तिन्ही लिंगासाठी एकसारखं असेल, म्हणजे हे बदलत नाहीये, तर पर्याय एक मधील बदलतात. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, पुढील शब्दापासून विशेषण तयार करा. शास्त्र. मित्रांनो, शास्त्रपासून काय तयार होतं? शास्त्रीय. म्हणजे बी हे विशेषण आहे. तर मित्रांनो, शास्त्रीय हे त्यापासून बनलेलं काय? एक नाम आहे. प्रश्न क्रमांक 28, आजारी माणसाला आता थोडे बसवते. या वाक्यातील क्रियापदाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो, या ठिकाणी बसवते हे क्रियापद आहे आणि बसवते, बोलवते, करवते ही क्रियापद आहेत ती शक्य क्रियापद आहेत. म्हणजेच व्यक्तीच्या शरीरामधील किंवा व्यक्तीमधील सामर्थ्य दाखवतात, काम करण्याची क्षमता दाखवतात. मग मित्रांनो, या ठिकाणी बसवते आलेलं आहे म्हणजे हे काय? शक्य क्रियापद आहे. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय ए. शक्य क्रियापद काय करतात? तर व्यक्तीच्या अंगातील ते काम करण्याचे सामर्थ्य किंवा ती गोष्ट करण्याचं सामर्थ्य दाखवतात. प्रश्न क्रमांक 29, मार्च नंतर एप्रिल महिना येतो, अधोरेखित शब्दाची जात कोणती? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा नंतर हा शब्द मार्च या शब्दाला जोडलेला आहे आणि तो काय दाखवतोय? तर इतर वाक्याशी त्याचा संबंध दाखवतोय. म्हणजेच मार्चचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतोय. आणि मित्रांनो, म्हणून हे काय? शब्दयोगी अव्यय आहे. म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. शब्दयोगी अव्यय काय असतं? तर ते शब्दाला किंवा नामाला जोडून येतं आणि त्याचा म्हणजे त्या शब्दाचा किंवा नामाचा इतर वाक्याशी असलेला संबंध दाखवतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 30, कवी अधिक ईश्वर हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा कवीमध्ये शेवटचा वर्ण कोणता आहे? ई आहे. ठीक आहे. क व अधिक ई कवी होतात, म्हणजे ई हा शेवटचा वर्ण आहे आणि दुसऱ्या शब्दाचा म्हणजे ईश्वर मधील पहिला वर्ण काय आहे? ई आहे. आणि या ठिकाणी दोन्ही वर्ण ई असल्यामुळे या ठिकाणी कोणती संधी असणार आहे? स्वर संधी असणार आहे. म्हणजे पर्याय ए आपलं उत्तर आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, याच्या पुढे जाऊन काय विचारलं जाईल? कोणत्या प्रकारची संधी आहे किंवा कोणत्या प्रकारची स्वर संधी आहे? तर या ठिकाणी दोन स्वर एकत्र येऊन दीर्घ स्वर तयार होतोय, म्हणून या ठिकाणी ही दीर्घत्व संधी आहे. प्रश्न क्रमांक 31, समर्थ रामदास स्वामी यांची समाधी कोठे आहे? मित्रांनो, समर्थ रामदास स्वामी यांचं पूर्ण नाव काय? नारायण सूर्याजी ठोसर. जन्म कुठे? जालना जिल्ह्यातील जांब या ठिकाणी. आणि मृत्यू कुठे? सज्जनगड या ठिकाणी, साताऱ्यातील सज्जनगड या ठिकाणी. आणि या ठिकाणी त्यांची समाधी आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? पर्याय सी, सज्जनगड या ठिकाणी समर्थ रामदासांची समाधी आहे. मित्रांनो, त्यांचे साहित्य रचना लक्षात ठेवा, दासबोध आणि मनाचे श्लोक. प्रश्न क्रमांक 32, संधी ओळखा. महेंद्र. या ठिकाणी मित्रांनो पहा मही अधिक इंद्र, महेंद्र शब्द तयार होतो. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय ए, मही अधिक इंद्र. प्रश्न क्रमांक 33, एका पाठोपाठ येणाऱ्या दोन वर्णांपैकी पहिला वर्ण हा जेव्हा व्यंजन असतो व दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असतो तेव्हा होणारी संधी म्हणजे व्यंजन संधी असते. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो, यामध्ये काय होतं? तर दोन शब्द एकत्र येतात. संधीमध्ये काय होतं? दोन शब्द एकत्र होतात आणि नवीन शब्द तयार होतो. जर त्या पहिल्या शब्दाचं शेवटचं अक्षर हे व्यंजन असेल आणि दुसऱ्या शब्दाचं पहिलं अक्षर हे स्वर असेल तर होणारी संधी कोणती असते? व्यंजन संधी असते. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, खालीलपैकी कोणता शब्द सामान्य नाम आहे? आता मित्रांनो, या ठिकाणी पहा महाराष्ट्र विशेष नाम आहे. राज्य या सामान्य नामातील शब्दाला महाराष्ट्र हे दिलेलं विशेष नाम आहे. धृतराष्ट्र मित्रांनो हे व्यक्तीला दिलेलं नाव आहे, म्हणजे हे देखील विशेष नाम आहे. तर मित्रांनो, परराष्ट्र या ठिकाणी हे सामान्य नाम आहे. एक विशिष्ट गुणधर्म किंवा साधर्म असणाऱ्या व्यक्तींना किंवा वस्तूंच्या समूहाला दिलेलं नाव असतं त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. मग या ठिकाणी परराष्ट्र काय आहे? तर एक विशिष्ट गुणधर्म आहे की सगळे काय आहेत? परकीय आहेत किंवा दुसरे राष्ट्र आहेत, म्हणून या ठिकाणी परराष्ट्र काय? सामान्य नाम आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 35, अधोरेखित शब्दाची जात ओळखा. या शाळेत बरेच नारद आहेत. मित्रांनो, या ठिकाणी नारद हा अधोरेखित शब्द आहे. या ठिकाणी नारद हे विशेष नाम आहे, परंतु या ठिकाणी कशा प्रकारे आलेला आहे? तर या ठिकाणी नारद काय दाखवतोय? नारद हा शब्द काय दाखवतोय? तर एखादा विशिष्ट गुणधर्म दाखवतोय. ठीक आहे. खोडकर स्वभाव वगैरे दाखवला जातोय. मग एखादा विशिष्ट गुणधर्म दाखवणाऱ्या समूहाला जर एक नाव दिलं जाईल तर त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय सी, सामान्य नाम. प्रश्न क्रमांक 36, धर्मपासून धार्मिक तर धीटपासून. मित्रांनो, धर्मपासून धार्मिक हे विशेषण बनतं तर धीटपासून धिटाई हे विशेषण बनतं. ठीक आहे. ऑप्शन ए आपलं उत्तर आहे.
प्रश्न क्रमांक 37, कोणी जावे कोणी यावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. मित्रांनो या ठिकाणी सर्वनाम कोणतं आलेलं आहे? कोणी हे सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी कोणी हे काय असतं, तर या शब्दाचा वापर आपण कशामध्ये करतो? प्रश्नामध्ये करतो. परंतु या ठिकाणी प्रश्नाप्रमाणे ते आलंय का? नाही आलेलं आहे. या ठिकाणी कोणतीही व्यक्ती किंवा कोणतीही व्यक्ती म्हणजे विशिष्ट व्यक्तींच्या समूहाला दिलेलं नाव आहे. मग याला काय म्हणायचं? जर विशिष्ट व्यक्तींच्या, विशिष्ट गुणधर्माच्या व्यक्तींच्या, वस्तूंच्या समूहाला नाव दिलं गेलं तर त्याला काय म्हणतो आपण? सामान्य नाम म्हणतो. म्हणजे या ठिकाणी कोणी हे देखील सामान्य नाम आलेलं आहे. म्हणजे ऑप्शन ए आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 38, अंत या शब्दाचा समानार्थी शब्द नसलेला शब्द कोणता? मित्रांनो अंत म्हणजे शेवट, समाप्ती, मृत्यू आणि अंधकार म्हणजे अंधार किंवा तिमीर. म्हणजे या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द कोणता आहे? तर पर्याय सी, अंधकार हे आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, आई जेवू घालीना बाप भीक मागू देईना या म्हणीचा अर्थ खालील पर्यायातून निवडा. मित्रांनो याचा अर्थ काय असतो? दोन्हीकडून सारख्याच परिस्थितीमध्ये अडकणं किंवा अडचणीत सापडणं. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय सी, दोन्हीकडून अडचणीत सापडलेल्या माणसाची अवस्था. प्रश्न क्रमांक 40, वाच्यता या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? आता मित्रांनो या ठिकाणी पहा, वाच्यता म्हणजे काय? सांगण्याजोगे किंवा सांगण्याची कुवत. मग त्याच्या विरुद्ध काय असेल? एकतर शांतता किंवा गुप्तता असेल. या ठिकाणी याचं उत्तर गुप्तता असं धरूया. ऑप्शन बी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41, बुडत्याचा पाय डॅश डॅश ही म्हण पूर्ण करा. मित्रांनो बुडत्याचा पाय खोलात ही म्हण असते. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. तर याचा अर्थ काय असतो? की एखादा व्यक्ती जर अडचणीत सापडला असेल तर तो कोणत्याही दिशेने सापडू शकतो किंवा सर्व दिशेने सापडतो. प्रश्न क्रमांक 42, खालीलपैकी शुद्ध शब्द ओळखा. मित्रांनो या ठिकाणी पहा, क्रीडामध्ये क्र ला दुसरी वेलांटी पाहिजे, आशीर्वादमध्ये श ला दुसरी वेलांटी पाहिजे आणि माहितीमध्ये ह ला पहिली वेलांटी पाहिजे. म्हणजे हे तिन्ही शब्द अशुद्ध आहेत, चुकलेले आहेत. परंतु शारीरिक हा शब्द बरोबर लिहिलेला आहे. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 43, आरती सुरू झाली आणि घंटानाद सुरू झाला या वाक्याचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी वाक्यामध्ये पहा काय आलेलं आहे? आणि हे उभयान्वयी अव्यय आलेलं आहे. आणि कोणत्या प्रकारचं आहे? तर हे समुच्चय बोधक उभयान्वयी अव्यय आहे. आणि त्याचा मूळ प्रकार कोणता आहे? तर प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्यय आहे. आणि मित्रांनो जेव्हा दोन किंवा अधिक प्रधान वाक्य प्रधानत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडलेले असतात तेव्हा त्याला काय म्हणायचं? त्या तयार होणाऱ्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य आलेलं आहे ते संयुक्त वाक्य आहे. ठीक आहे. पर्याय ए आपलं उत्तर आहे. याउलट मित्रांनो जर दोन वाक्य गौणत्वसूचक उभयान्वयी अव्ययानं जोडली तर काय म्हणायचं? मिश्र वाक्य तयार झालं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 44, खालीलपैकी कोणता शब्द पोर्तुगीज मधून आलेला नाही? मित्रांनो बटाटा पोर्तुगीज, पगार पोर्तुगीज, तिजोरी पोर्तुगीज आणि कामगार फारशी. म्हणजे पर्याय सी आपलं उत्तर आहे. याप्रमाणे शब्दांचे गट पाहून ठेवा. याबद्दल माहिती आपल्या टेलिग्राम चॅनलवर आधीच देण्यात आलेली आहे. त्यामुळे जर तुम्हाला याबद्दल माहिती हवी असेल तर टेलिग्राम चॅनल जॉईन करा. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 45, या गावात बरेच नारद आहेत. अधोरेखित शब्दाची जात ओळखा. आता मित्रांनो यासारखाच प्रश्न आपण शाळेबद्दल पाहिला. या शाळेत बरेच नारद आहेत. तर या ठिकाणी याचं उत्तर तुम्ही मला सांगायचं आहे की नारद हे काय आलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46, कर्णाचा अवतार या अलंकारिक शब्दाचा अर्थ खालीलपैकी कोणता? मित्रांनो कर्ण म्हटले काय आठवतं? एक दानशूर आणि उदार व्यक्तिमत्व. मग या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? कर्णाचा अवतार म्हणजे अतिशय उदार व्यक्ती. पर्याय सी. प्रश्न क्रमांक 47, कवितेची रचना करणारी म्हणजे? मित्रांनो कवितेची रचना करणारा म्हणजे जर तो पुरुष असेल तर कवी आणि स्त्री असेल तर कवयित्री. कवयित्री असं असतं. म्हणजे पर्याय डी आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 48, चंद्रोदय शब्दाचा विग्रह सांगा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, या ठिकाणी चंद्रोदय हा शब्द आहे. याचा विग्रह कसा होतो? चंद्र अधिक उदय. ठीक आहे. चंद्र अधिक उदय म्हणजे पर्याय बी आपलं उत्तर आहे. काय होतं? जेव्हा अ आणि उ एकमेकांसमोर येतात तेव्हा संधी होताना अ आणि उ मिळून ओ तयार होतो. म्हणून या ठिकाणी चंद्र अधिक उदयचं चंद्रोदय झालेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49, सद्भावना हा शब्द कोणत्या संधीचे उदाहरण आहे? आता मित्रांनो या ठिकाणी पहा विग्रह कसा होतो? सत अधिक भावना. ठीक आहे. मग या ठिकाणी जेव्हा त पुढं भ आलं तेव्हा काय होतं? तचा द तयार होतोय. ठीक आहे. मग या ठिकाणी याचा विग्रह कसा आला? सॉरी म्हणजे या ठिकाणी काय झालं? त हे काय व्यंजन आहे आणि फ काय व्यंजन आहे. जेव्हा दोन व्यंजन एका समोर आले तर काय होणार आहे? व्यंजन संधी होणार आहे. म्हणजेच पर्याय सी आपलं उत्तर आहे.
पुढे पहा प्रश्न क्रमांक 50. वधू या शब्दाचे अनेकवचनी रूप शोधा. मित्रांनो, वधू आपण पाहिलेलं होतं की उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन असतं ते काय होतं? वाकारांत होतं. ठीक आहे. तर या ठिकाणी उदाहरण काय असतं त्याचं? पिसू, पिसवा. ठीक आहे. उकारांत असल्यामुळे त्याचं अनेकवचन वाकारांत झालं. परंतु या ठिकाणी काही शब्द असे आहेत जसं की बाजू, वधू, ज्यांचं अनेकवचन आणि एकवचन सारखंच असतं. उकारांत स्त्रीलिंगी नाम जरी असलं तरी त्याचं अनेकवचन होत नाही. एकवचन आणि अनेकवचनामध्ये तो शब्द सारखाच असतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असेल? वधूचं अनेकवचन काय? पर्याय डी, वधूच. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखी आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी अधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.